नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड। थकीत 3 महिन्यांचे पगार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर झाले जमा। आर्थिक अरिष्टातून वाटचाल करत असलेल्या कोरेगाव नगरपंचायतीची सूत्रे आता नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे व नवनियुक्त मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या माध्यमातून कारभारात आमूलाग्र बदल केले आहेत। नगरपंचायतीच्या उत्पन्न वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्यांनी आर्थिक नियोजन केले असून मिळकत कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे। अवघ्या 22 दिवसात 22 लाख रुपयांची कर वसुली झालेली असून कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा थकीत पगार अदा करण्यात आलेला आहे। एकूणच नगरपंचायतीने आता कात टाकायला सुरुवात केलेली असून कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे। या संदर्भात शनिवारी सकाळी 11 वाजता उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी माहिती दिली। कोरेगाव नगरपंचायतीकडे राज्यातील सर्वाधिक कर्मचारी असलेली नगरपंचायत म्हणून पाहिले जाते। पूर्वी ग्रामपंचायत असताना जकात कर अनुदानातून कारभार चालत होता। कालांतराने नगरपंचायत झाल्याने राज्य सरकारने हे अनुदान बंद केले, त्यामुळे कारभारावर मर्यादा आल्या। नगरपंचायतीचे स्वतःचे असे कोणतेही उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने केवळ राज्य सरकारच्या योजनांवर अवलंबून विकास कामे करावी लागत होती। दैनंदिन खर्च, दिवाबत्ती, पाणीपुरवठा यासह प्रशासकीय खर्च करण्यासाठी मिळकत कर वसुली हाच मोठा कणा होता। मात्र कोरोना काळापासून नगरपंचायतीच्या कर वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली होती। कागदोपत्री कारवाई करण्यापलीकडे प्रशासन काहीच करू शकत नव्हते। नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष म्हणून राहुल रघुनाथ बर्गे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या क्षणापासून नगरपंचायतीच्या आर्थिक कारभारावर लक्ष केंद्रित केले। प्रशासकीय कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी पावले टाकली। तोच मुख्याधिकारी विजया घाडगे यांची बदली झाली आणि विनोद जळक यांनी पदभार स्वीकारला। राहुल बर्गे यांनी नगराध्यक्षा सौ दीपाली बर्गे, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याशी समन्वय साधत मॅरेथॉन बैठक करून कामकाजाची दिशा निश्चित केली। कोरेगाव विकास आघाडीसह कोरेगाव विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीच्या प्रशासकीय खर्चात कपात केली। त्यानंतर वसुली विभाग सक्षम करत मिळकत कर वसुलीवर भर दिला। यापूर्वी नगरपंचायतीच्या वसुली विभागाने 6 महिन्यात केवळ 20 ते 22 लाख रुपयांच्या वसुलीवर समाधान मानले होते। आता अवघ्या 22 दिवसात 22 लाख रुपयांचा मिळकत कर वसुली या विभागाने करून दाखवली आहे। वसुलीचे प्रमाण वाढल्याने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देणे शक्य झाले होते। आगामी 2 ते 3 महिन्यात नगरपंचायतीचा प्रस्तावित खर्च लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करण्यात आले। त्यानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन 3 महिन्यांचे पगार टप्प्याटप्प्याने करण्यात आले। एकूणच नगरपंचायतीची आर्थिक घडी आता व्यवस्थित होण्याच्या मार्गावर असल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, हे मात्र निश्चितच। आपलेच शहर असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, राहुल बर्गे। कोरेगाव शहर हे आपलेच शहर आहे। नागरिकांनी ग्रामपंचायतीपासून सहकार्य केल्याने शहराचा विकास होऊ शकला आहे। नगरपंचायत झाल्यापासून शहराची आणि शहरवासियांची जबाबदारी वाढली आहे। नगरपंचायतीचा आर्थिक कणा हा केवळ मिळकत कर वसुलीच आहे। त्यामुळे नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांसह उद्योजकांनी आपल्याकडील थकबाकी लवकरात लवकर भरून सहकार्य करावे। नगरपंचायत अधिनियमानुसार कारवाईसाठी वेगवेगळी धोरणे असून कटू कारवाईची वेळ येऊ नये यासाठी वसुली विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे। जेथे जेथे अडचणी वाटत असतील तर स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा अथवा नगरपंचायत कार्यालयात समक्ष भेटून तक्रारी अथवा अडचणींचे निराकरण करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी केले आहे। नवनियुक्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदानाचा निर्धार। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती पथकाद्वारे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत नव्यानेच हजर झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता मतदानाची शपथ घेतली। त्यांना ही शपथ यशेंद्र क्षीरसागर यांनी देववली। यावेळी सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते। रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, निबंध स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, विद्यार्थ्यांची प्रभात फेरीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। यावेळी नव्यानेच रुजू झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मतदानाच्या शपथेचा अर्थ समजावून घेतला। तसेच स्वतःच्या स्तरावर देखील जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला। 100% मतदान हीच खरी, योग्य आणि आदर्श व्यवस्था आहे। राज्यघटना आणि लोकशाही यांचा आदर राखण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे। लोकशाही सुदृढ आणि बळकट होण्यासाठी आणि
आपल्याला हवे असलेल्या विविध लाभ आणि योजनांच्या यशस्वीतेसाठी नैतिक बळ यावे म्हणून आपण मतदान करणे गरजेचे आहे। एक नागरिक या नात्याने मतदान हा जसा आपला हक्क आहे, अधिकार आहे, तसेच ते कर्तव्य देखील आहे, अशा भावना यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात या उपक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। वॉटर स्टेशन येथे भरदिवसा पोलीस असल्याचे भासवून वयोवृद्धांकडून 3 तोळ्याची सोन्याची चेन लंपास, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वॉटर स्टेशन येथे शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारासाठी आलेल्या वयोवृद्धाची पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मोटरसायकल अडवत पोलीस असल्याचे भासवून अज्ञात चोरट्यांनी 3 तोळ्याची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी शुक्रवारी रात्री 11:30 वाजता वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती लक्ष्मण काकडे, वय 68, राहणार आदरकी खुर्द, तालुका फलटण, हे शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वॉटर स्टेशन येथील आठवडा बाजारासाठी वॉटर स्टेशन येथे लुणावरून येत असताना स्टेशन रोडवरील वाघदेव चौकाजवळ पाठीमागून 2 अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवर आल्या व काकडे यांना गाडी थांबवण्याचा इशारा करून मोटरसायकल बाजूला घेतली। यावेळी या व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून काल या ठिकाणी एका महिलेचा खून झाला आहे, याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का, असे विचारून पुढे आमचे अधिकारी बसले आहेत। त्यांनी आम्हाला तपासणी करण्यासाठी सांगितले आहे। तुमच्या खिशातील वस्तू बाहेर काढा असे सांगितले। काकडे यांनी खिशातील रुमाल काढल्यानंतर संबंधित युवकांनी रुमाल हातात घेऊन तुमच्या हातातील घड्याळ काढा व यामध्ये ठेवा असे सांगून घड्याळ रुमालात ठेवले व त्यानंतर गळ्यातील 3 तोळे वजनाची 1,50,000 रुपये किमतीची सोन्याची चेन काढण्यास सांगितले। काकडे यांना चेन निघत नसल्याचे सांगितल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःकडे काकडे यांच्या गळ्यातील चेन काढून रुमालात ठेवल्यासारखे भासवले व रुमालाची गाठ बांधून काकडे यांच्या खिशात ठेवली व दोघे मोटरसायकल घेऊन निघून गेले। दरम्यान घडलेला प्रकार काकडे यांनी त्यांचा पुतण्या गणेश काकडे यास फोनवरून सांगितला। यावेळी गणेश हा थोड्या वेळानंतर वॉटर स्टेशन येथे आला व दोघांनी खिशात ठेवलेला रुमाल उघडून पाहिला असता रुमालात फक्त घड्याळ असल्याचे दिसले। यावेळी सोन्याच्या चेनची चोरी झाल्याचे समजल्यानंतर त्यांना घामच सुटला। याबाबत काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले तपास करत आहेत। फलटण शहरात बारामती पूल परिसरात डंपरची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फलटण शहरातील बारामती पूल येथे शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीला डंपरने धडक दिली। या अपघातात वृद्ध व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला। याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर शनिवारी सायंकाळी 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हनुमंत बाबूराव धुमाळ, वय 59 वर्ष, राहणार मठाचीवाडी, तालुका फलटण असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे। तर या अपघातामध्ये दीपक कृष्णा कदम, वय 65 वर्ष, राहणार संजय गांधीनगर, सस्तेवाडी, तालुका फलटण असे जागीच मृत्यू झाला असलेल्या व्यक्तीचे नाव आहे। पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास दीपक कदम हे आपल्या दुचाकीवरून फलटणहून जिंती नाक्याच्या दिशेने जात होते। त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरवरील चालकाने डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयने व अविचाराने भरधाव वेगात चालवून मोटरसायकलीस पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की सुमारे 10 ते 15 फूट दुचाकीला पुढे फरफटत नेले। डंपरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला। वडिलांचा मृत्यू व दुचाकीच्या नुकसानीस डंपर चालक जबाबदार असल्याचे जयदीप कदम यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत।